गुंड निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांकडून त्याच्यावर दररोज नवीन गुन्हा दाखल केला जातोय, वेगवेगळे कारवाया केले जात आहेत। त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरलेले जे गाड्या आहेत ते देखील जप्त केले जात आहेत। पुणे पोलिसांकडून ही स्कॉर्पिओ जी गाडी आपण बघतोय ही गाडी अहिल्यानगरच्या खर्डा या गावातून जप्त करण्यात आलेली आहे। या गावात एका शेतात ही गाडी लपून ठेवण्यात आलेली होती। जेव्हा निलेश घायवळ हा त्याच्या टोळीसोबत बाहेर पडायचा तेव्हा त्याच्या ताफ्यात ही स्कॉर्पिओ काळे रंगाची, ज्याचे काच देखील आपण बघतोय पूर्णपणे काळे आहेत आणि त्याचबरोबर जर नंबर प्लेट याची बघितली तर बॉस असं या नंबर प्लेटवर लिहिण्यात आलेलं आहे आणि ही देखील गाडी त्याच्या ताफ्यात असायची। ही गाडी गेले काही दिवस पुणे पोलीस शोधत होती आणि त्याच्यानंतर अहिल्यानगरचे खर्डा या गावात एका शेतात ही गाडी लपून ठेवण्यात आलेली होती आणि तिथून पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या टीमने ही गाडी आता जप्त केलेली आहे। आतापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 4 ते 5 निलेश घायवळ याच्या गाड्या पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि त्यात ही गाडी देखील आता समाविष्ट आहे, जी स्कॉर्पिओ जी नेहमी निलेश घायवळ याच्या ताफ्यात असायची। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये देखील ही गाडी वापरण्यात आलेली आहे आणि त्यामुळं पुणे पोलिसांनी आता ही गाडी देखील, ज्याच्यावर बॉस असं लिहिण्यात आलेलं आहे, ही गाडी देखील जप्त केलेली आहे आणि पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सध्या ही लावण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।